विद्यार्थी मित्र हो, आपण 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील तिसऱ्या प्रकरणातील 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये पहिल्या अ भागामध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता या संबंधीची माहिती पाहिलेली आहे. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या परिषदा आयोजित केल्या त्या परिषदांची माहिती आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर आपण की पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारताचे काय प्रयत्न आहे याचाही आपण अभ्यास केला. आज आपण या प्रकरणामध्ये असणारा ब भाग गरिबी आणि विकास याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये गरिबी या घटकाचा आपण अगोदर अभ्यास करणार आहोत. मग आता गरिबी म्हणजे काय? गरिबीचा विकासाशी काय संबंध आहे? गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजावून घेण्यासाठी आपल्याला गरिबी विषयक विविध दृष्टिकोनाचा अभ्यास करणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. मग आपण पहिल्यांदा गरिबी म्हणजे काय याचा या ठिकाणी विचार करणार आहोत. एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथं लोकांना आपल्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणं शक्य नसतं त्याला गरिबी असं म्हणतात. म्हणजे जी व्यक्ती किंवा कुटुंब किंवा समाज आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकत नाही त्याला आपण गरीब असं म्हणतो किंवा गरिबी त्याला असं म्हणतात. संयुक्त राष्ट्राने या गरिबीची व्याख्या केलेली आहे की शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादन साधनांचा अभाव म्हणजे गरिबी होय. उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा अभाव, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणं म्हणजे गरिबी होय. ही जर व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली तर आपल्याला सांगता येईल की समाजामध्ये मूलभूत गरजांची पूर्तता होत नसेल, उपोषण जर त्या ठिकाणी होत असेल, शिक्षणाचा अभाव असेल तर आपल्याला सांगता येईल की असे लोक गरिबीत आहे. ते गरिबीमध्ये जीवन जगताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांना शाश्वत जीवन जगता येत नाही. मग शाश्वत जीवन जगण्यासाठी त्यांच्या गरजांची त्या ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे. मग आपल्याला या गरिबीचे जे विविध दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे तो पारंपरिक दृष्टिकोन आहे. म्हणजे गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये मूलभूत गरजांच्या पूर्ततेवरती भर दिलेला आहे. ज्या ठिकाणी या मूलभूत गरजां पूर्तता होत नाही म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, स्वच्छता यांची पूर्तता होत नाही त्या ठिकाणी आपल्याला गरिबी दिसून येते. ही जी संकल्पना आहे ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित करते. मग राज्याची जबाबदारी आहे की लोकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी घेणं. जर राज्याने ही जबाबदारी घेतली तर व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल. म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन किंवा सोयीस्कर असं जीवन त्या ठिकाणी जगता येईल. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सांगता येईल की मानवी जीवनाचे हे भौतिक घटक आहे आणि या भौतिक घटकांची जर त्या ठिकाणी पूर्तता झाली
तर आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी गरिबी दूर होणार आहे. आणि ज्यावेळेस या भौतिक घटकाची पूर्तता होत नसेल तर त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की तिथं गरिबी आपल्याला दिसून येते. हा गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आहे. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो पर्यायी दृष्टिकोन. आता हा जो पर्यायी दृष्टिकोन आहे हा गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन मानवी जीवनाच्या भौतिक आणि आधिभौतिक घटकावरती भर देतो. आता आपण पाहिलं जे भौतिक घटक आहे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य हे भौतिक घटक आहे. आणि या भौतिक घटकाची ज्यावेळेस पूर्तता होत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला गरिबी दिसून येते. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं या भौतिक घटकांची जरी पूर्तता झाली म्हणजे गरिबी निर्मूलन झालं असं नाही. कारण आपल्याला सांगता येईल की 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला म्हणजे मानवाचा विकास झाला असं नाही. मग मानवाचा जर विकास व्हायचा असेल, सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्यासाठी या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये असणाऱ्या भौतिक घटकाबरोबरच आधिभौतिक घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि या आधिभौतिक घटकांची ज्या वेळेस पूर्तता होईल त्याच वेळेस आपल्याला सांगता येईल की मानवाचा सर्वांगीण विकास होणार आहे. म्हणजे आधिभौतिक घटक म्हणजे पर्यायी किंवा अपारंपरिक घटक. यामध्ये आपल्याला सांगता येईल की मानवाचे सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण आणि राजकीय कल्याण झालं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी हे कल्याण होत नाही तिथं आपल्याला ठिकाणी सांगता येईल की खऱ्या अर्थानं ते लोक विकासापासून वंचित राहतात. निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे, अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. जर राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असेल, अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असेल तर त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे. आणि ज्या वेळेस या समाजातील दुर्लक्षित घटकांचा जर निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नसेल आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये जर त्यांचा सहभाग नसेल तर असे लोक त्या ठिकाणी गरिबीमध्ये आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे, महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, तरच आपल्याला सांगता येईल की मानवाचं कल्याण आणि विकास त्या ठिकाणी घडून येणार आहे. मग खऱ्या अर्थानं गरिबीचं जर निर्मूलन करायचं असेल तर त्यासाठी भौतिक आणि आधिभौतिक घटकांची त्या ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे, तरच आपल्याला सांगता येईल तिथं गरिबी निर्मूलन होणार आहे. परंतु आज आपल्याला की हे भौतिक आणि आधिभौतिक घटकांची पूर्तता होत नाही, त्यामुळं या ठिकाणी गरिबी आपल्याला दिसून येते. मग विकासाचा जो पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि आधिभौतिक घटकावरती भर देतो. म्हणजे हा दृष्टिकोन समाजातील तळागाळातील सर्व लोकांच्या राजकीय सहभागाला, त्यांच्या निर्णय प्रक्रियेला, त्याचबरोबर त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांचा मानवी उपक्रमामध्ये सहभाग असला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला सांगता येईल की त्यांचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे मानवाचा शाश्वत विकास, या शाश्वत विकासाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे इथं भौतिक आणि आधिभौतिक घटकांची या ठिकाणी पूर्तता झाली तर मानवाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. म्हणजे 1990 पर्यंत विकास साधण्याचा दृष्टिकोन हा प्रामुख्यानं पारंपरिक स्वरूपाचा होता. गरिबीच्या भौतिक समस्या सोडवणं, गरिबी दूर करणं, औद्योगिकरण, शेतीचं उत्पादन वाढवणं, रोजगार निर्मिती करणं आणि दरडोई उत्पन्न वाढवणं यावरती भर दिलेला होता 1990 पर्यंत.
1990 नंतर मात्र आपल्याला सांगता येईल की सरकारनं या गरिबी निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून जे कार्यक्रम आखलेले आहे त्या कार्यक्रमांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की प्रामुख्यानं समतेला महत्त्व दिलेलं आहे, सहभागाला महत्त्व दिलेलं आहे, सबलीकरण याला महत्त्व दिलेलं आहे, शाश्वतता या तत्वांना या ठिकाणी महत्त्व दिल्यामुळं आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं विकासाचा दृष्टिकोन हा या ठिकाणी बदललेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने केलेला युक्तिवाद, इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने जो युक्तिवाद केलेला आहे तो गरिबीच्या संदर्भात, आणि या परिषदेनं गरिबीची व्याख्या केलेली आहे. गरिबी म्हणजे योग्य संधी, पर्याप्त किंवा पर्यायी साधनांचा अभाव, पर्यायांचा अभाव, मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन म्हणजे गरिबी हो. जिथं मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्तता होत नाही, या गरजांची पूर्तता करायची असेल तर संपत्तीचा अभाव आहे, पैशाचा अभाव आहे, रोजगार नसणं, उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणं, आरोग्यासाठी दवाखाने नसणं आणि मानवाची आर्थिक पत नसणं म्हणजे गरिबी हो. मग या घटकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं की गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची आणि समाजाची असुरक्षितता हो किंवा दुर्बलता हो. जिथं असुरक्षितता आहे तो घटक हा हिंसाचाराला बळी पडतो, हिंसेला बळी पडतो, त्याला चांगल्या प्रकारच्या सुविधांचा अभाव असतो. इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं त्याला स्वच्छ पर्यावरण मिळत नाही, त्याला शुद्ध पाणी मिळत नाही, त्याच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि या सर्व गोष्टीपासून तो दूर राहतो, याचा त्याला अभाव असतो. मग संयुक्त राष्ट्र संघटनेनं या गरिबीच्या संदर्भात जो युक्तिवाद केला तो म्हणजे गरिबी निर्मूलनासाठी शासन म्हणजे सरकार आणि समाजातील इतर घटकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे शासनाच्या आणि समाजातील इतर घटकाच्या सहभागाशिवाय आपल्याला गरिबी दूर करता येत नाही. मग गरिबी दूर करायची असेल तर त्यासाठी लोकशाहीकरण, मूलभूत हक्कांचं रक्षण, हे सुशासनाचे घटक हे गरिबी दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे की या घटकामुळं गरिबी त्या ठिकाणी दूर होऊ शकते. हा युक्तिवाद संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने केलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल सहस्रक किंवा मिलियन विकास ध्येये. आता सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्रित येऊन संयुक्त राष्ट्र सहस्रक जाहीरनामा मंजूर केला आणि या जाहीरनाम्यानं सदस्य राष्ट्रांना 2015 पर्यंत विकासाची आंतरराष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी बांधील केलं. त्यालाच सहस्रक विकास ध्येय असं म्हणतात. म्हणजे 2000 साली या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आणि तो आपल्या संघटनेच्या सदस्य राष्ट्रावरती बंधनकारक होता की सर्वच राष्ट्रांनी 2015 पर्यंत
त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या जाहीरनाम्यामध्ये या सहस्रक विकास ध्येयामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे 2015 पर्यंत सदस्य राष्ट्रावरती बंधनकारक। आणि त्या जाहीरनाम्याच्या यादीमध्ये 3 महत्त्वाची ध्येय होती। एक, भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन करणं। दुसरं, शाश्वत विकास घडवून आणणं। आणि तिसरं होतं विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणं। ही 3 महत्त्वाची विकास ध्येय होती आणि या ध्येयावर आधारित 2016 साली शाश्वत विकास ध्येय किंवा जागतिक ध्येय या ठिकाणी अंमलात आले आणि त्यामध्ये सर्वात प्रथम दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, दुसरा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे भारतातील गरिबी आणि विकास। यामध्ये विकास म्हणजे काय? विकास म्हणजे बदल किंवा वाढ। आता पहिल्या भागामध्ये आपण गरिबीचा अभ्यास केला। गरिबी म्हणजे काय, गरिबी संबंधात असणारे विविध दृष्टिकोन याचा आपण अभ्यास केला आणि त्यामध्ये आपण 3 दृष्टिकोन पाहिले। एक पारंपरिक दृष्टिकोन, पर्यायी दृष्टिकोन आणि विकासाचा दृष्टिकोन। आता आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये भारतातील गरिबी आणि विकास, मग विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे बदल, वाढ, सुधारणा, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाताना झालेला बदल। मग आता हा बदल आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये दिसून येतो। आता विकासाचा संबंध हा आर्थिक बाबीशी आहे। विकासाचा हेतू हे लोकांचं कल्याण आहे। ज्या वेळेस आपण लोकांचं कल्याण असा विचार करतो त्यावेळेस त्या विकासाचा संबंध हा आर्थिक बाबीशी येतो। मग भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राष्ट्रीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेला आहे। याचा अर्थ सार्वत्वाशी तडजोड न करता आपली ध्येय धोरणं राबवणं आणि त्याच अनुषंगानं भारताच्या विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे 4 पैलू आहे आणि त्यामध्ये पहिला पैलू आपल्याला सांगता येईल अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण। आता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे काय, तर औद्योगिकरण। आता औद्योगिकरणामुळे मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं उत्पादन वाढणार आहे। उत्पादन वाढल्यामुळं आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण होणार आहे। म्हणजे लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं आणि मोठमोठे उद्योगधंदे जर उभे राहिले तर आपल्याला सांगता येईल की देशामध्ये वाढत्या कामगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। मग पंडित नेहरूंनी सुरुवातीच्या काळामध्ये 1950 ते 60च्या दशकामध्ये औद्योगिकरणाला प्राधान्य दिलं। मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे। हे जर त्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने जर त्या ठिकाणी उभे राहिले तर आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं रोजगार निर्माण होणार आहे। आणि त्यानंतर शेती व्यवसायाला, कृषी क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि त्यासाठी जमीन सुधारणा, जलसिंचन या कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधनं म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं आहे की जर देशामध्ये मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने त्या ठिकाणी उभे राहिले तर आपल्याला सांगता येईल की आपण जगातील इतर देशावरती
पक्क्या मालासाठी जे अवलंबून राहतो तोच माल जर आपल्या देशामध्ये उत्पादन झाला तर आपली गरज त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे म्हणजे अन्नधान्याची गरज त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि त्यासाठी जलसिंचनावरती या ठिकाणी भर दिला, मोठमोठी धरणं बांधण्यावरती भर दिला, जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यावरती या ठिकाणी भर दिलेला आहे. म्हणजे भारताचं जे अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण ज्याला आपण म्हणतो त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं. दुसरं आत्मनिर्भरता. आता आत्मनिर्भरता म्हणजे काय तर आत्मनिर्भरता म्हणजे इतरांवर अवलंबून न राहणं, स्वतः पाहणं म्हणजे आत्मनिर्भरता. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडामध्ये स्वदेशी उद्योगधंदे निर्मितीवर भर देण्यात आला. म्हणजे आपण काय झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. आजही आपल्याला सांगता येईल की आपल्या देशाचे पंतप्रधान सातत्यानं आत्मनिर्भरता यावरती भर दिला पाहिजे. आपण काय झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या राष्ट्रावरती आपण अवलंबून न राहता आपणच आपली प्रगती, आपला विकास या ठिकाणी केला पाहिजे. मग या आत्मनिर्भरता या संकल्पनेचा संबंध हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला आहे. या आत्मनिर्भरतेचा एक पैलू आहे भारताचे आयात पर्यायी धोरण. परंतु हे जे आयात पर्यायी धोरण जे आहे ना, हे फार काळ आपण दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून न राहता आपण स्वदेशी उद्योगधंदे, कारखाने उभारणीवरती भर दिला पाहिजे. आणि त्यासाठी भारताने जगातील इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली आणि आपल्या देशामध्ये मोठमोठे उद्योगधंदे, प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल की रशिया, युनायटेड किंगडम, पश्चिम जर्मनी या राष्ट्राकडून आपण आर्थिक मदत घेतली. लोह पोलाद प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, आण्विक प्रकल्प या ठिकाणी आपण उभारलेले आहे. म्हणजे आपण जगातील इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली. ती मदत या ठिकाणी प्रामुख्याने उद्योगधंद्याच्या क्षेत्रावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. मग सार्वजनिक उपक्रमामध्ये ती गुंतवणूक केलेली आहे भारत सरकारने. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की आजही आपण जर स्वावलंबी झालो, दुसऱ्या देशावरती अवलंबून न राहता आपण आपला विकास घडवून आणला पाहिजे, तरच आपण आत्मनिर्भर होणार. तिसरं आपल्याला सांगता येईल की समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. भारताने विकासासाठी नियोजन दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आहे. त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मार्च 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली. उद्दिष्ट होतं लोकांचं राहणीमान त्या ठिकाणी उंचावणं, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, भारताचा विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केलेली आहे. मग इथं जर उद्दिष्ट आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या संसाधनांचा परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती
याचा वापर आपण केला पाहिजे. आणि हा वापर करत असताना आणि आपल्या देशामध्ये असणारे मानवी श्रम, ज्याला आपण म्हणतो कामगार, नैसर्गिक संसाधनं आणि मानवी श्रम यांचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला, संतुलित असा वापर केला, तर आपला विकास त्या ठिकाणी होईल. आणि त्यासाठी आपल्याला पंचवार्षिक योजना या ठिकाणी आखाव्या लागणार आहे. मग भारत सरकारने देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करून त्यामध्ये खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलं. भारताची समाजवादी जी संकल्पना ही कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणारी होती. भारताने गरिबी निर्मूलनासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार निर्मितीचा मार्ग स्वीकारला. आणि त्यासाठी या पंचवार्षिक योजनांमध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं. अलीकडं 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी भारत सरकारने नीती आयोगाची स्थापना केली. या नीती आयोगाचं कार्य होतं एक भारत सरकारचा गट म्हणून काम करणं आणि सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक बाबी संबंधी सल्ले देणं, हे नीती आयोगाचं कार्य. एखादी योजना जर आखायची असेल तर ती योजना आखत असताना ती देश पातळीवरून सुरुवात न करता खऱ्या अर्थानं त्या योजनेची सुरुवात ही तळागाळापासून झाली पाहिजे. मग तळागाळापासून, गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून योजना तयार करणं आणि या सर्व योजना एकसंघपणे राज्य पातळीवर एकत्रित करणं, एक राज्याची योजना तयार करणं आणि ती योजना देशाच्या राष्ट्रीय योजनेमध्ये त्याचा समावेश करणं, तरच देशाचा विकास होईल. हे उद्दिष्ट नीती आयोगाचं आहे. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल, भारताचे आर्थिक धोरण हे काळानुसार बदलत गेलेले आहे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर भारताचं धोरण हे प्रत्येक कालखंडामध्ये किंवा दशकामध्ये या ठिकाणी बदलत गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, 1950 ते 60च्या दशकामध्ये नियोजनाच्या सुरुवातीला औद्योगिकरणाला प्राधान्य दिलं. उद्योगधंद्याच्या निर्मितीवरती भर देण्यात आला. उत्पादन वाढवणं, रोजगार निर्मितीवरती या ठिकाणी भर देण्यात आला. म्हणजे या सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी औद्योगिकरणाला प्राधान्य देण्यात आले. 1960 ते 70च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रावरती भर देण्यात आला. शेतीच्या विकासावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं. भारतामध्ये हरित क्रांती झाली. जास्त उत्पन्न देणाऱ्या बी बियाणांचा किंवा त्यांच्या जातींचा विकास करणं, कृत्रिम खतांचे आणि कीटकनाशक औषधांचे वितरण करणं, त्यांचा विकास करणं, तसेच शेतीसाठी पाणी देण्याच्या पद्धतींचा त्या ठिकाणी विकास करणं, म्हणजेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करणं,
जे पारंपरिक पद्धतीनं शेतीला पाणी दिलं जात होतं ते न देता त्या ठिकाणी सिंचनाच्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा केला पाहिजे. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल, मायक्रो स्प्रिंकलर असेल, रेनगन असेल, याद्वारे जर आपण शेतीला पाणी पुरवठा केला तर पाण्याची बचत होणार आहे, उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. मग या हरित क्रांतीचं उद्दिष्ट होतं भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं. म्हणजे 1960 ते 70च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रावरती या ठिकाणी भर देण्यात आला. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये भारताला आर्थिक संकटांना या ठिकाणी सामोरं जावं लागलं. दारिद्र्य निर्मूलन आणि समाज कल्याणासाठी सरकारकडून जी ध्येयधोरणं आखली जात होती, जे उपक्रम आखले जात होते ते फारसे फलदायी ठरत नव्हते. याचं कारण आपल्याला सांगता येईल, सरकारकडून योजना आखल्या जात होत्या, उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते, परंतु हे राबवत असताना त्यामध्ये जनतेचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि जनतेचा सहभाग नसल्या कारणामुळं त्या योजना फारशा यशस्वी होत नव्हत्या, फलदायी ठरत नव्हत्या. आणि त्यासाठी सरकारनं भारतीय संविधानामध्ये पंचायत राज घटना दुरुस्ती केली की लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढवणं, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं याला महत्त्व दिलं. त्यासाठी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली. ग्रामीण पंचायत राज, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, शहर पंचायत राज, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांची स्थापना केली. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. जास्तीत जास्त लोकांना, स्थानिक भागातील लोकांना त्या ठिकाणी या निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु आपल्याला सांगता येईल तोही प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. आणि याच कालखंडामध्ये भारताला आर्थिक संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं आणि त्यामुळं भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घ्यावं लागलं. आणि त्याचा वापर या ठिकाणी भारताने सार्वजनिक उपक्रमामध्ये त्याचा वापर केलेला आहे. मग गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं होतं. या सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित भारताचं विकासाचं धोरण राहिलेलं आहे. आणि त्यासाठी भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी समग्र विकास कार्यक्रम वेळोवेळी त्या ठिकाणी आखलेले आहे. उदाहरण आपल्याला सांगता येईल, एकात्म ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना 1978-79 मध्ये राबवण्यात आली. उद्देश होता की ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणं. दुसरी योजना होती पंतप्रधान ग्रामीण आवास योजना. 1985 साली ही योजना सुरू केली आणि त्या योजनेचं उद्दिष्ट होतं की भारतामध्ये असलेल्या लोकांना घर मिळावं, त्यांना घर देणं हा उद्देश होता. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली की ग्रामीण भागातील प्रत्येक गावापर्यंत त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं, रस्ते, शाळा, दवाखाने या सुविधा उपलब्ध करून देण्यावरती भर देण्यात आला.
अशा अनेक योजना भारत सरकारने आखल्या की ज्यामध्ये गरिबीचं निर्मूलन करणं, दारिद्र्याचं निर्मूलन करणं यावरती भर देण्यात आलेला होता. 1990 नंतर मात्र आपल्याला सांगता येईल, 1990 नंतर भारताच्या विकासाचं धोरण हे काळानुसार बदलत गेलेलं आहे. जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला सांगता येईल की अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला. जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवरती पडला आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारतानं आपलं समाजवादी धोरण सोडून आर्थिक उदारीकरणाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारतानं आपला आर्थिक विकास केला, औद्योगिक प्रगती केली. भारत एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून जगासमोर या ठिकाणी पुढं आलेला आहे. भारत सरकारचे विकासाचं जे धोरण आहे ते खाजगी क्षेत्राला प्राधान्य देणारं आहे. उत्पादन वाढीसाठी प्रेरित करणारं धोरण हे भारताचं आहे आणि जेणेकरून समाजाच्या उत्पन्नाची पातळी वाढवणारं धोरण हे भारताचं आहे. कारण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारताने सुद्धा खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. खाजगीकरणाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी विकासावरती भर देण्यात आला. एक शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो की 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी निर्देशांकानुसार भारतात गरिबीचं प्रमाण हे 2005-06 मध्ये 54.7% होतं. तेच गरिबीचं प्रमाण 2015-16 मध्ये 27.5% पर्यंत त्या ठिकाणी खाली आलं. म्हणजे जवळपास निम्म्याने हे गरिबीचं प्रमाण या ठिकाणी खाली आलं. तरी पण अजूनही भारताच्या काही भागामध्ये आपल्याला भीषण गरिबी त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीनं आज आपण या दुसऱ्या भागामध्ये गरिबी आणि विकास आणि भारतातील गरिबी आणि विकास या दोन मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.